नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण साखरपुडा पत्रिका कशी बनवायची सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे इंस्टाग्राम पेज जे आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे। माझं सर्व टेक्स्ट वगैरे जे आहे ते मी सर्व लिहून घेतलेलं आहे। बघा, आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे, फोटोमध्ये सर्च करायचं आहे वेडिंग कार्ड फ्लावर वॉटर कलर बॅकग्राऊंड म्हणून असं सर्च करायचं आहे। बघा, आता इथे भरपूर सारे असे कलरमध्ये भरपूर सारे वॉटर कलरमध्ये बॅकग्राऊंड येऊन जातात। तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाहिजे ते तुम्हाला शोधायचं आहे। बघा, अशा प्रकारच्या रिंग वगैरे येतात व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी। छान छान असे लाईट कलरमध्ये डार्क कलरमध्ये बॅकग्राऊंड जे आहे ते येऊन जातात। भरपूर छान छान असतात। तुम्हाला कॅनवा प्रोमध्ये आणि कॅनवा फ्रीमध्ये पण मिळून जातात। ज्यांच्याकडे कॅनवा प्रो नाही आहे त्यांनी पेंट्रेस ॲपवरून घ्या, तिथे पण फ्रीवाले खूप छान छान पद्धतीचे असतात। तिथून पण तुम्हाला छान पद्धतीचे जे आहे ते मिळून जातात। बघा, आता इथे मी स्क्रॉल करते आहे, तर मला या टाईपमध्ये जे आहे बॅकग्राऊंड ते पाहिजे होतं। बघा, आता इथे अशा पद्धतीचं पण आलेलं आहे। आता इथे बघा, आपल्याला याला जो कलर दिलेला आहे मध्ये तो सेम टू सेम कलर जो आहे तो बॅकग्राऊंडला द्यायचा आहे। बघा, आता इथे कलरमध्ये यायचं। बघा, बॅकग्राऊंडच्या याला व्हाईट कलरचा जो पेज आहे ना त्याला टच करायचं आणि कलरमध्ये यायचं। कलरमध्ये आल्यानंतर बघा, इकडल्या साईडने तुम्हाला उजव्या साईडने एक बाण दिसतो, तिथे टच करायचं। टच केल्यानंतर बघा, आता इथे जो आपण बॅकग्राऊंड घेतला त्याच्या रिलेटेड आपल्याला इथे सर्व कलर जे आहे ते दिलं की तुम्ही जे काही डिझाईन घेतलेली आहे यामध्ये त्या रिलेटेड आपल्याला इथे कलर दाखवतात। बघा, आता इथे आपल्याला हा बॅकग्राऊंडला पहिल्या नंबरचा जो कलर आहे तो द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा कलर दिलेला आहे। आणि हा जो आता फ्लावरचा बॅकग्राऊंड आहे याला टच करून इथे बघा एक इरेझरचं पिक्स इरेझर म्हणून आहे, यावर टच करायचं। आणि इथे जेव्हा आपण बॅकग्राऊंड ठेवतो तेव्हा ना आपल्याला हा फ्लावरचे जे पानं आहे ना हे डिस्टर्ब करतात, इथे असं इरेज करून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी अशा पद्धतीने इरेज करते आहे। असं इरेज केल्यानंतर इथे डन करायचं। डन केल्यानंतर याचं जे बॅकग्राऊंड आहे ना आपल्याला ते डिलीट करायचं आहे। बघा, आता इथे याचं बॅकग्राऊंड काय करायचं आपल्याला डिलीट करायचं आहे। आणि इथे मी हे डिलीट केलं आणि सरळ करून घेते। बघू शकता इथे अशा पद्धतीने हा जो फ्लावरचा बॅकग्राऊंड जो आहे तो आपला असा तयार झालेला आहे आणि याला असं डॉटने आपल्याला लावायचं आहे। तर बघा, आता इथे डॉटने लावायच्या वेळेस काय होतं ना, हा व्यवस्थित लागत नाही, तर इथे या लाईनिंगने आपल्याला असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, किंवा तुम्ही सेट ॲज अ इमेज पण करू शकता। अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे। आता इथे बघा, मी माझं सर्व ऑलरेडी जे टेक्स्ट आहे ते लिहून ठेवलेलं आहे। आणि हा गणपती आणि हे जे स्नेह निमंत्रणाचं जे आहे ते मी कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते। बघा, आता तुम्हाला याची PLP फाईल जी आहे ते मिळून जाईल, तुम्ही याची एडिट करू शकता छान पद्धतीने आणि ते तुम्ही त्यामध्ये लग्नपत्रिका जे आहे ते बनवू शकता। अशा पद्धतीने मी हे इथे लावलेलं आहे, इथे लावून घेतलं। आणि हे राधिका वगैरे नाव जे आहे मुला मुलींचं हे पण मी सर्व इकडे कॉपी करते आणि मी माझं सर्व टेक्स्ट जे आहे ना ते पण टाईप करून ठेवलेलं आहे। बघा, आता इथे अशा पद्धतीचं तुम्हाला पण तुमचं जे टेक्स्ट आहे मराठीमधलं ते टाईप करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर, आणि तुमची जी पत्रिका आहे ते लवकरात लवकर बनते। तर बघा, आता इथे अशा पद्धतीने मी माझं सर्व टेक्स्ट जे आहे ते कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते घेते। बघा, आता इथे अशा पद्धतीने मी हे कॉपी करून घेते सर्व आणि इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। तुम्हाला हे तुमचं सर्व जे हे आहे मॅटर वगैरे जे आहे ते टाईप करून घ्यायचं आहे अगोदर, म्हणजे जेणेकरून तुमची पत्रिका जी आहे ते लवकरात लवकर होते। अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसते, स्ट्रीप लावलेली आहे मी कार्यस्थळ आणि निमंत्रणाच्या तिथे। तर ही कशी बनवली मी हे कॅनवामधलीच घेतलेली आहे। तर बघा, आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं पुन्हा आणि इथे शेपमध्ये यायचं। शेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघा बेसिक शेपमध्ये आल्यानंतर या दोन प्रकारचे शेप मिळून जातात। हा शेप घ्यायचा, पुन्हा आता त्याच्या बाजूचा शेप जो आहे तो घ्यायचा। अशा पद्धतीचे अपोजिट साईडने जे आहे ते शेप जे आहे ते असे ठेवायचे आहे। बघा, अशा पद्धतीने, आणि याच्यावर एक स्क्वेअर लावायचा, म्हणजे जेणेकरून ती स्ट्रीप आहे ती छान दिसेल आणि ते जे आहे ना थोडं जवळ दिसेल अशा पद्धतीने। आणि कलर जो आहे तो सेमच ठेवायचा, म्हणजे ते छान दिसणार आहे। अशा पद्धतीने आपण हे जवळ करून घेतलं, सर्व याला ग्रुप करायचा आणि छोटं करून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही हे स्ट्रीप जे आहे तयार करू शकता। आणि तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही हे पिंट्रेस्ट ॲपवरून छान छान पद्धतीच्या घेऊ शकता, किंवा इथे बघा आपल्या कॅनवामध्ये पण आहे। तुम्हाला इथे फक्त असं टाईप करायचं आहे स्ट्रीप म्हणून, स्ट्रीप सर्च केलं की तुम्हाला भरपूर साऱ्या स्ट्रीप जे आहे ते येऊन जातात। तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या घेऊ शकता। बघा, ते यामध्ये पण छान छान आहे, अशा पद्धतीच्या आपण बनवू शकतो। तर बघा, आता इथे अशा पद्धतीने मी ही पत्रिका बनवून व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे। आता इथे अशा पद्धतीने आपला छोटासा लोगो जो असतो ना तो असा आपल्याला लावायचा असतो। तर इथे एका साईडने लावायचा आहे। अशा पद्धतीने मी हा लोगो इथे लावलेला आहे।
आपण या सगळ्या टेक्स्टला आपण इथे माऊली फॉन्ट हा दिलेला आहे आणि हा अपरिचित फॉन्ट आहे. कार्यस्थळ आणि ची चौका हे जे नाव आहे ना, चारही नावं याला आपण अपरिचित नावाचा फॉन्ट दिलेला आहे. आता राधिका हे नाव जे आहे, राघव हे जे नाव आहे ना, आपण हे इन्फिनिटिव्ह फॉन्ट घेतलेला आहे आपण इथे. आणि साखरपुडा हे जे नाव आहे हे पिंटरेस्ट ॲपवरून घेतलेलं आहे. आणि हे जे रिंग वगैरे दिसते ना तुम्हाला, हे ग्राफिक्समध्ये मिळून जाते, कॅनवामधले घेतलेली आहे. आणि हा जो गणपती आहे हा पण आपण बाहेरून घेतलेला आहे. आणि इथे हे जे स्नेहनिमंत्रण नाव आहे ना, हे पण आपण बाहेरून घेतलेलं. अशा पद्धतीने आपण छोटं मोठं ग्राफिक्स जे आहे बाहेरून घेतलं, काही कॅनवामधलं घेतलं, या मदतीने आपण संपूर्ण पत्रिका जी आहे ते बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही डाउनलोड कशी करायची, तर वरती एक आयकॉन दिलेला आहे, या आयकॉनवर टच करायचं, डाउनलोडवर टच करायचं. आणि हे जे PNG आहे ना, हे असंच ठेवायचं आहे. PNG मध्ये पाहिजे असेल किंवा प्रिंट करायची असेल तर प्रिंटमध्ये नंबर सिलेक्ट करायचा आणि इथे डाउनलोड करायचं. अशा पद्धतीने आपण ही आपली पत्रिका जी आहे सोप्या पद्धतीने कॅनवामध्ये बनवलेली आहे आणि तेही मोबाईलवर. तर अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे. पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.